राज्यात झालेल्या पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसानीच्या पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार। अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका। बीडच्या येळंब घाट परिसरामध्ये 60 एकर मधील कांदा सडला। 25 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। पंचनामे सुरू असून सरकारने खरीपांच्या पेरणीपर्यंत आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। करमाळा तालुक्यात पावसाने कांदा उत्पादकांचं नुकसान। जवळपास 250 ते 300 गुणी कांद्यांचं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या इंदापूरमध्ये डाळिंबाच्या बागा जलमय। नीरा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्याची मागणी। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। सुकना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात, तर वाळकुळणी, माहेरभाग, भायगाव मधील अनेक शेतांमध्ये पाणी। सोलापूरच्या बार्शीत मागील 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस। बार्शी तालुक्यातील अगळगावमध्ये कांदा पिकांचं नुकसान। काढणीला आलेला उन्हाळी कांदा पावसामुळे भिजला। पावसाने धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या भुईमुगाला कोंब फुटले। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भुईमुगाचं नुकसान। वाशिमच्या मंगळूरपीरमधील शेलू बाजारामध्ये नाफेड विक्री केंद्रावरती शेतकऱ्यांचे आतोनात हाल। तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रात्र पावसात काढावी लागली।